रोज रोज अंड्याचे तेच प्रकार खाऊन कंटाळला असाल तर आज आपण काहीतरी नवीन ट्राय करूया. तर आज बनवलेला आहे मी अंडा लबाबदार म्हणजेच अंडा मसाला. तर माझं नाव आहे मयुरी. माझे मयुरी किचनमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज मी बनवलेलं आहे अंडा लबाबदार अंडा मसाला. त्यासाठी मी तुम्ही रोज रोज तेच प्रकार खाऊन कंटाळता म्हणून म्हटलं आज काहीतरी नवीन ट्राय करून तुम्हाला दाखवूया. तर त्यासाठी लागणारे वाटण बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, अंडी, वाटणासाठी कांदा आणि टोमॅटोचं भाजून घेतलेलं आहे. हे मसाले आहेत. खोबरं थोडं भाजून घेतलेलं आहे. एक तेजपत्ता घेतलेला आहे, 2 लसूण. तर त्यासाठी मी सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढं प्रमाणात तेल पाहिजे, तुम्हाला जास्त ऑइली पाहिजे तर जास्त तेल टाका, कमी तेलावरचं कमी तेल टाका. तर मला असं वाटतं कमी तेलात सर्व साहित्य तुम्ही रेसिपी बनवू शकता, कारण का जास्त तेल ऑइली जेवण आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून झाल्यानंतर 2 लसूणच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता, कढीपत्ता टाकून व्यवस्थित ते परतून घेतलेला आहे. त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. कांदा हा जास्त करपवायचा नाही आहे, कारण का कांदा करपवला तर पूर्ण जेवणाची टेस्ट निघून जाईल. कांदा हा लालसर होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवरती. गॅसची फ्लेमसुद्धा जास्त हाय करायची नाही आहे. अशा प्रकारे कांदा हा भाजत आहे. तर मित्रांनो, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. मी ही पेस्ट स्वतः बनवली नाही आहे, तर पॅकेटमध्ये मार्केटमधून आणले त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे व्यवस्थित हे मिश्रण ढवळून घ्या. थोडा कांदा लालसर होईपर्यंतच भाजून घ्या. जास्त करपवत ठेवू नका आणि गॅसची फ्लेमसुद्धा जास्त हाय करू नका. अशा प्रकारे याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात टाकायचं तेवढं टाकू शकता. हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे. म्हणजे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल जास्त मसाला यूज करायचा, कमी तिखट हवं असेल कमी तिखट यूज करा. अशा प्रकारे याच्यामध्ये मी एवढेसा गरम मसाला टाकलेला आहे, कारण का काहीतरी वेगळं म्हणजे टेस्ट काहीतरी वेगळी लागावी यासाठी मी एवढेसा मसाला. अजूनही याच्यामध्ये काहीतरी मी वेगळी मसाला टाकणार आहे, ते तुम्ही नक्की बघा. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. स्किप केला तर तुम्हाला रेसिपीसुद्धा कळणार नाही. अशा प्रकारे मी याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे. टोमॅटो कांदा भाजून घेतलेला आहे. फक्त टोमॅटो कांदा आणि त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं भाजून घेऊन ते मिक्सरला लावून मी वाटण तयार केलेलं आहे. वाटण बघितलं तर एकदम सॉफ्ट आणि एकदम बारीक आहे. वाटण जास्त जाड ठेवायचं नाही, बारीकच ठेवायचं आहे. अशा प्रकारे वाटण मस्तपैकी परतून जाऊन 1-2 मिनटं ते झाकून ठेवायचं, म्हणजे वाटण चांगलं शिजेल. नाहीतर कच्चं राहिलं तर टेस्ट पूर्ण निघून जाईल. अशा प्रकारे मी मस्तपैकी आता बघितलं तर व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाटणाला मस्तपैकी कट येतो आहे, मस्तपैकी शिजून जातं आहे. तर मित्रांनो, वाटण्यासाठी काय काय लागतं हे तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. तर अशा प्रकारे थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकावं, कारण का एकदमच जर सुकं ठेवलं तर मग ते अंडं शिजलं जाणार नाही. थोडं अंडं म्हणजे आतमध्ये बुडून जाईल, म्हणजे अंडं आतमध्ये व्यवस्थित पूर्णपणे राहील असं थोडंसं पाणी टाकून घ्यावं त्यामध्ये. आणि मस्तपैकी थोडं ढवळून घ्यावं. त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकावं. जास्तही मीठ टाकून नंतर खायला झालं तर तुम्ही खाणारच नाही. तर याच्यामध्ये असं सिक्रेट रेसिपी म्हणजे मी मॅगी मसाला वापरते जेवणामध्ये. मॅगी मसाला टाकून मित्रांनो एक दिवस तुम्ही जेवण बनवून बघा, नाही तर ही रेसिपी तरी मॅगी मसाला टाकून बनवून बघा, तर तुम्हाला नक्की ती रेसिपी आवडेल. तर मित्रांनो, स्किप करू नका. व्हिडिओ पूर्ण झाला तर तुम्हाला रेसिपी कळेल. याच्यामध्ये वरून कोथिंबीर पेरलेली आहे. कोथिंबीर ही जेवणामध्ये असलीच पाहिजे. कोथिंबीरने जेवणाला काहीतरी वेगळीच मजा येते आणि टेस्टही खूप येते. अशा प्रकारे हा मसाला थोडा शिजवून घ्यायचा, कारण पाणी टाकलेलं आहे. थोडं मीठ कमी झालं होतं म्हणून मीठ टाकून घेतलं आहे, कारण का मध्ये टेस्ट करून बघितली होती मसाल्याची. अशा प्रकारे मी 3 अंड्यांचा अंडा लबाबदार बनवणार आहे. तर अशा प्रकारे अंडं व्यवस्थित फोडून घ्यावं. अंडं व्यवस्थित जर तुम्हाला जमत नसेल डायरेक्ट फोडताय, तर आपण जर काचा गेला अंड्याचा तर पूर्ण अंड्याची फेकून द्यावं लागेल. म्हणून आपण एक अंडं एका वाटीमध्ये घ्यावं आणि ते नंतर मग कढईमध्ये टाकावं. मला सवय आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट अंडं फोडून टाकते आतमध्ये. तुम्हाला जर सवय नसेल डायरेक्ट अंडं फोडायची तर तुम्ही वाटीमध्ये घेऊन ते अंडं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर मी 3 अंड्यांचा लबाबदार बनवणार आहे अंडा मसाला. तर अशा प्रकारे 2 अंडे टाकून झालेले आहे. तिसरं अंडंसुद्धा मी टाकत आहे. तर असं बघितलं की व्यवस्थित मस्तपैकी अंडं शिजत आहे. तर बघूनच तुम्हाला कळेल अंड्याला कसं कड येतो. हे अंडं शिजण्यासाठी आपण 1-2 मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून कढईवरती थोडं शिजायला द्यायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. तर अशा प्रकारे मी आता झाकून काढून घेणार आहे आणि बघणार आहे अंडं कितपत शिजलेलं आहे. तर अशा प्रकारे अंडं शिजत आहे. त्याच्यावरती थोडीशी मी वरून कोथिंबीर पिळणार आहे, कारण का ते जरा कोथिंबीरने जरा जेवणात टेस्ट जास्त येते. मगाशी पण मी तुम्हाला सांगितले होते. हे जरा शिजले की बघायचे, त्याच्यावरती जरा साईडचं पाणी वरती उडावं, म्हणजे ते गरम पाण्याने जरा
शिजलं जाईल. अशा प्रकारे जो वरचा कट आहे बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तर मित्रांनो, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी खूप छान आणि झटपट 10-15 मिनटातच होणारी रेसिपी आहे. जास्त काही बाहेरचं साहित्य लागत नाही आहे. सगळं घरातलं साहित्यामध्ये रेसिपी होते. तर बघितलं तर रेसिपी तयार झालेली आहे आपली. मस्तपैकी शिजलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जरा बघायचं. तर अजून 1-2 मिनटं तरी ती शिजायला पाहिजे. तर ते नाही तर ते कच्चं राहिलं तर तुम्ही खाणार नाही. कारण का अंडे शिजले तर ते छान लागतं. कच्चं राहिलं तर ते उदरट लागतं आणि आपल्याला उलटी होऊ शकते. तर मित्रांनो, थोडंसं व्यवस्थित हे करून घ्यायचं, म्हणजे ते त्याच्यावरती रस्सा असला तर तो जरा पटकन शिजला जाईल. तर मित्रांनो, त्यासाठी परत 1-2 मिनटं मी झाकण ठेवते. कारण का झाकणमध्ये वाफ निर्माण होऊन ते पटकन शिजून जातं. तर अशा प्रकारे मी काही मिनटं झाकण ठेवून नंतर ते काढणार आहे. तर अशा प्रकारे आत्ता हे तयार झालेलं आहे, रेडी. बघितलं तर तुम्हाला कळेलच किती छान आणि ग्रेव्ही दिसते त्या अंड्याची. अशा प्रकारे आता ते अंडं शिजलेलं आहे. आता मी झटपट म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने ते परतून घेऊ शकते. अशा प्रकारे बघितलं तर किती छान आणि ग्रेव्ही आणि तो मसाला दिसतोय तितका छान आहे. तर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. ही रेसिपी तुम्ही भातासोबत खाऊ शकता, चपातीसोबत, भाकरीसोबत, ब्रेडसोबतही खाऊ शकता. अशा प्रकारे ही रेसिपी तयार झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा ही रेसिपी तुम्ही शेअर करू शकता. तेही ती बघून ट्राय करू शकतील. आणि तुम्ही ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर घरी ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत सर्व करा. आणि रेसिपी जर आवडली तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अजून कुठल्या जर तुम्हाला रेसिपी आवडत असतील तर तुम्ही मला कमेंट्स करा आणि मला सांगा, म्हणजे मी रेसिपी अपलोड करेन त्या बनवून. तर अशा प्रकारे बाय.